हे राहणार वेल्याचे संतोष नारायण पाटील हे वेल्याचे रहिवासी शेतकरी आहेत. ते माझे आजोबा आहेत. त्यांचे हे लहान चिरंजीव आहेत. हे सर्व शेती सांभाळतात. आतापर्यंत टमॅट्याचा जो खर्च असेल, खर्च लागवडपासून तर आतापर्यंत तोडणीपासून तर सर्व गोष्टींपर्यंत जो खर्च आहे तो खूप बिकट आहे. लागवडीची तारीख 20 तारीख आहे आणि राहिला विषय तोडा जेव्हापासून चालू झाला आहे हा कमीत कमीत 9 नोव्हेंबरपासून तर एंडपर्यंतपासून चालू झालेला आहे. तर आतापर्यंत आपण 7 तोडे केलेले त्याचे. 7 तोड्यामध्ये कमीत कमी जसं पाहावं तसं खर्चाला म्हणून खर्च निघत नाही आहे. आणि राहिला विषय असा, खर्चामध्ये आतापर्यंत जो खर्च बघितला आपण तो 2 लाखाचा आहे. आणि आता टोमॅटोची परिस्थिती अशी आहे मार्केटला तर 8 ते 9 किलो रुपये हा मार्केटमध्ये विकला जात आहे. तर मला तरी असं वाटतं आहे टोमॅटोच्या शेतीमध्ये मला खर्च म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाटतो आहे. तरी मार्केटमध्ये असो किंवा शेतमालाला जो भाव असो हा योग्य दराने मिळावा अशी अपेक्षा बाळगतो. आणि टोमॅटोची व्हरायटी विरांग विरान म्हणून व्हरायटीज आहे. आपला जो टमाटा आहे कुठं कुठं जातो विक्रीला? हा आता सुरत मार्केटला जातो. सुरत मार्केटला जातो. मग ते व्यापारी येत असेल घ्यायला इथं? नाही, आपण पोच करतो तो गाडी येते त्यांची. गाडी त्यांची असते. आपण इथून पोच करत असतो. पोच करत हा. आणि टोमॅटो शेतापासून तर प्रत्येक भाजीपाला मालापर्यंत उत्पन्न घेणे हे संतोष नारायण पाटील हे आजोबा करत असतात. त्यांचे विविध प्रयोग हे शेतीमध्ये चालत असतात. तसंच टोमॅटोसोबत त्यांनी आता वांगे लावलेले आहेत. भाजीचे वांगे आहेत काटेरी, परत भरताचे वांगे आहेत. आता काकडीचे लागवड केलेली आहे. परत गोल भेंडीची लागवड आहे, पपई आहे. खाली टरबूज म्हणून उत्पन्न घेतात ते चांगल्या प्रकारे. असं पूर्ण शेतीमालाला पासून उत्पन्नापासून शेती भाजीपाला हे उत्पन्न घेत असतात. भाजीपाला उत्पन्न घेत असतात आणि विविध प्रयोग माझे आजोबा करत असतात. परंतु हे जो खर्च आहे तो बियाणं फवारणी याचा खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतं का? नाही, परवडत तर नाही. पण एक आता रेग्युलर दैनंदिन दिवसामध्ये आपल्याला जो शेतीपासून भाजीपाला उत्पन्न आहे हे भाजीपाला अत्यावश्यक गरज आहे आताला. त्याच्यामुळं आपण तो उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि उत्पन्न घेत असताना आपण ही आशा बाळगतो की आपल्याला 2 पैसे सुटतील. पण काही विचार असाही असतो की उत्पन्न आपल्याला नाही भेटलं तरी आपलं दैनंदिन भागेल एवढा तरी खर्च निघतो, तो तरी आपल्याला पुरवडत असेल तर आपण ह्या भाजीपाल्याच्या शेतामध्ये आपण उत्पन्न घेऊन आपण 2 पैसे कमवू शकतो.